नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विविध पदासंदर्भाची 8/12/2025 रोजी जाहिरात प्रकाशित झाली होती. तर त्यापैकी कार ड्रायव्हर या पदासाठी 12/3/2026 रोजी एक स्कॅनिंग टेस्ट म्हणजे जे तुम्ही पात्र विद्यार्थी आहे तर ते पात्र विद्यार्थ्याची लिस्ट डिक्लेअर झाली होती. एकूण 26,162 विद्यार्थी या ठिकाणी पात्र झाले होते. तर त्या पदासंदर्भाची आता स्कॅनिंग टेस्ट होणार आहे, म्हणजे तुमची आता परीक्षा होणार आहे. तर त्या परीक्षेसंदर्भात तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर हॉल तिकीट तुम्ही कशा पद्धतीने पाहणार, तुमचं एक्झाम सेंटर नेमकं काय असणार आहे आणि तुमच्यासोबत कोणकोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही हॉल तिकीटवर नाव असेल, आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर त्या संदर्भात काय करायचं आहे, म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे यासाठी हा एक मोस्टली चांगला व्हिडिओ आहे. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला कार ड्रायव्हर संदर्भात जर आपली बॅच जॉईन करायची असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता, किंवा आपले डिजिटल जे के प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल, त्यानंतर बॅच असेल, नोट्स असतील तर तुम्ही अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू शकता. त्यासाठी तुम्हाला आपलं डिजिटल जे के हे प्ले स्टोअरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. 199 रुपयाला ती बॅच असणार आहे. आता या पदासंदर्भात तुम्हाला हॉल तिकीट रिलीज झाले त्या संदर्भाचे एक महत्त्वपूर्ण नोटीस आलेली आहे. तर नोटीस आहे स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी स्कॅनिंग टेस्ट असेल, म्हणजे चाळणी परीक्षा तुमची असेल. तर परीक्षा केव्हा आहे तर सर्वांना माहितीच असेल, 26 एप्रिल 2026 रोजी तुमची 1 ते 1.5 या कालावधीमध्ये परीक्षा असेल. म्हणजे उच्च न्यायालय मुंबई असेल, नागपूर खंडपीठ असेल आणि औरंगाबाद खंडपीठ असेल, या 3 खंडपीठाच्या अंतर्गत जी काही जाहिराती निघाली आहे तर त्या जाहिराती संदर्भात ही परीक्षा असेल. आता वेगवेगळ्या जिल्ह्याचे विद्यार्थी फॉर्म भरलेत, तर त्यानुसार डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज तुमचं प्रवेशपत्र म्हणजे तुम्हाला एक्झाम प्रत्येक डिस्ट्रिक्टला देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मुंबई असेल, अहमदनगर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, बीड असेल, भंडारा असेल, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद असेल, त्यानंतर चंद्रपूर असेल, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, धुळे, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, ठाणे, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचं या ठिकाणी सेंटर असणार आहे. म्हणजे तुमच्या जे काही ऑफिशियल ॲड्रेस आहे, म्हणजे तुमचा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे, ज्या ॲड्रेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना टाकलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सेंटर त्या जिल्ह्याला दिलेलं आहे. आता काही ठिकाणचे जे सेंटर आहे तर ते सेंटर त्यांनी बदलून दिलेत, म्हणजे पालघरचं सेंटर तुम्हाला ठाणे दिलेलं आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे तुम्हाला ते PDF पाहायचं आहे तर ते PDF आपल्या जे काही ड्रायव्हर भरतीचा ग्रुप आहे तर त्यावर तुम्हाला मी टाकलेलं आहे. जर तुम्हाला ड्रायव्हर भरतीचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. इंटरव्ह्यू संदर्भात सुद्धा तुम्हाला गायडन्स केले जाईल. आता यामध्ये तुमचा कसल्याच प्रकारचं एक्झाम सेंटर बदल होणार नाही, हे क्लिअर आहे. परत मॅसेजसुद्धा तुम्ही करू नका. आता त्यानंतर तुमचं जे काही कार ड्रायव्हर आहे तर ते कार ड्रायव्हर संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का तर ते तुम्हाला PDF पाहायचं आहे. ते PDF पाहण्यासाठी ऑफिशियल जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट तुम्हाला जायचं आहे. वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल किंवा आपल्या बॅचच्या ग्रुपला आपण टाकलेली आहे, तर ते तुम्ही PDF पाहू शकता. तुम्हाला परीक्षेला शार्पली 12 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सर्वांनी नोट डाऊन करा. तुम्हाला परीक्षेला 12 वाजता, जरी तुमची परीक्षा 1 वाजता होत असेल तरी तुम्हाला तुमच्या सेंटरला जे काही सेंटर असेल, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्ही नांदेडमधून जर फॉर्म भरला असेल, तुमचं नांदेड रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल तर तुमचं जो सेंटर असेल तर तुमचं नांदेड डिस्ट्रिक्टचं सेंटर आलेलं असेल, तर त्यामुळे तुम्ही 12 वाजता त्या ठिकाणी सेंटरला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं तुमचं ॲडमिट कार्ड केव्हा येतील तर तुमचे ॲडमिट कार्ड हे मित्रांनो 21/4/2026 च्या 12 वाजता येतील. म्हणजे 11च्या नंतर तुमचे या ठिकाणी ॲडमिट कार्ड तुम्हाला येते. म्हणजे 21/4/2026 नंतर तुमचे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळतील. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला bombay-high-court.nic.in या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यावेळेस हॉल तिकीट उपलब्ध होतील त्यावेळेससुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला तसं इंटिमेशन देऊ. त्यामुळे तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप असेल, चॅनल असेल, तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला परीक्षेला जात असताना तुमच्याकडं आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे.
हॉल तिकीटवर म्हणजेच ॲडमिट कार्डवर जे नाव असेल तर तेच तुमच्या आधार कार्डवर पाहिजे. जे तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट घेऊन जात आहेत तर तेच त्यावर नाव असलं पाहिजे, फोटो असलं पाहिजे, जन्मतारीख असलं पाहिजे, अन्यथा तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल म्हणजे तुम्ही लग्न झाल्यानंतर जर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी इंटिमेशन म्हणजे या ईमेल आय डीवर तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. म्हणजे तुमच्या हॉल तिकीट ज्यावेळेस तुम्ही 21 तारखेला डाउनलोड करा, जर एखाद्या वेळेस त्यांच्याकडून जर चुकून जर हॉल तिकीटवरचं जर नेम जर मिसमॅच आलं तर तुम्ही तशा प्रकारे या ईमेल आय डीला तुम्ही मेन्शन करून तशा प्रकारे नाव, सीट नंबर, रजिस्ट्रेशन आय डी तुम्ही टाकून त्या ठिकाणी पाठवू शकता. त्यासोबत तुम्हाला तुमचं हॉल तिकीटची सॉफ्ट कॉपी असेल हे तुम्हाला पाठवणं गरजेचं असेल. ज्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीटवर चुकीचं नाव डिपार्टमेंटच्या चुकीमुळे असेल किंवा जर तुमचं जर एखाद्या वेळेस डिफरन्स असेल तर तुम्ही तशा प्रकारे या ईमेलला तुम्ही ईमेल करू शकता. हे काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट हे 21 तारखेच्या नंतर मिळतील. तुम्ही त्या PDF चेक करा, चांगल्या प्रकारे सराव करा. जर तुम्हाला जर स्ट्रेस सिरीज सोडायचे असतील तर आपलं डिजिटल जे की हे प्ले स्टोरला ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जर व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाने चांगल्या प्रकारे सराव करा. तुम्हाला परीक्षेसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल, आपल्या बॅचच्या माध्यमातून असेल शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.